नमस्कार प्रेक्षकांनो, बिग बॉस मराठीच्या या अपडेटच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बिग बॉसनं फिनाले लवकर आणला। बिग बॉसनं शोचे जे 100 दिवस होते ते कमी करून 70 केले। त्यामुळं एकच आठवडा उरलेला असताना सर्व सदस्य नॉमिनेट झालेले होते। त्यात सूरज चव्हाण हा टॉपला होता। प्रेक्षकांच्या मनावर तो राज्य करतोय। त्यानंतर बाकीचे सदस्य हे आपल्या आपल्या परीने खेळ करत होते। सूरज चव्हाणला इथपर्यंत आणण्यासाठी सर्वात मोठा वाटा होता ते म्हणजे पंढरीनाथ कांबळे। सोबतच अंकिताला मालवणी भाषेत उत्तर देणारा आणि मालवणी भाषेचं प्रेम जपणारा एक सदस्य म्हणजे पंढरीनाथ कांबळे हे देखील नॉमिनेट होते। सर्व प्रेक्षकांनी वोट केलं, त्यानुसार बाकी सर्व सदस्य सेफ झाले। परंतु पंढरीनाथ कांबळे हे आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत। एकंदरीत आपण बघितलं, बिग बॉस मराठीमध्ये अनेक विनोदी कलाकार जे मराठी अभिनेते होते, त्यात भूषण कडू, मागच्या सीझनमध्ये आलेले माळी हे देखील असेच विनोदीवीर होते। परंतु त्यांना इतका वेळ बिग बॉसच्या घरात टिकता आलं नाही, कारण त्यांना त्यांचा खेळ दाखवता आला नाही। त्यांना प्रेक्षकांच्या मनावरती जसं ते कॉमेडियन म्हणून राज्य करतात तसं राज्य करता आलं नाही। परंतु पंढरीनाथ कांबळे हे कॉमेडी करत करत त्यांचा खेळ देखील खूप उत्कृष्टपणे दाखवत होते। त्यांचा खेळ हा दिवसेंदिवस बहरत होता। अजूनही ते टिकले असते, परंतु बाकीचे जे विरोधातले स्पर्धक आहेत, जे त्यांचे विरोधक आहेत, त्यांच्या विरुद्ध पंढरीनाथ कांबळे यांचं वोट कमी पडलं। त्यामुळं आता पंढरीनाथ कांबळे यांनी घराचा निरोप घेतला आहे। प्रेक्षकांनो, तुमच्या मते तुम्हाला काय वाटतंय? पंढरीनाथ कांबळे यांच्या जागी दुसरा कोणता स्पर्धक होता जो वीक होता, तो घरातून बाहेर पडायला हवा होता आणि शेवटच्या आठवड्यात किंवा फिनालेपर्यंत पंढरीनाथ कांबळे यांना ठेवायला पाहिजे होतं, किंवा त्यांनी अजून शोमध्ये मजा आणली असती असं तुम्हाला वाटतंय? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी येतील त्यासाठी आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा। त्यामुळे येणारे बिग बॉसचे सर्व अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील। धन्यवाद।